महत्वाची बातमी आपण राऊंडअपच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत। संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात सध्या सुनावणी अंतिम टप्प्यात आलेली आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरेंनाच दिलं गेलं पाहिजे अशी मागणी करत कपिल सिब्बल यांनी न्यायालयात युक्तिवाद केला। मात्र पहिल्यांदाच सिब्बल यांनी शिवसेना पक्ष तर ठाकरेंना द्यावा अशी मागणी करत धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची ही मागणी केलेली आहे। एकतर धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या किंवा ते गोठवा असं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करत म्हटलंय। शिवसेना हे नाव ठाकरे यांचंच आहे आणि शिंदेंच्या गटाला ते चिन्ह मिळू शकत नाही असा निर्णय द्यावा। त्यांनी त्या चिन्हाचा लाभ घेतलाय याचा अर्थ त्यांच्या बाजूने कोणताही न्याय्य हक्क निर्माण होत नाही। हा चिन्हाचा अनधिकृत वापर करण्याचा प्रकार आहे असं सिब्बल यांनी म्हटलंय। देखिए, ये सारा जो है रिपीट स्टोरी है और जो आर्ग्यूमेंट्स उन्होंने पहले भी कोर्ट में रखी थी वही वो दोहरा रहे। मैटर सब जुडिस है, इस पर ज्यादा मीडिया से बात करना या ये उचित नहीं है। और हम सब भी देख रहे हैं क्या आर्ग्यूमेंट है। शिवसेना की भी बाद में आर्ग्यूमेंट शुरू होगी और जैसे कि मैंने कहा ये पहले भी ये सारे आर्ग्यूमेंट्स हो चुके हैं, अब फिर है। मगर ठीक है, ये एक न्यायिक प्रक्रिया है और हम आशावादी हैं कि शिवसेना नाम और चिन्ह जो है एकनाथ शिंदे हमारे पास ही रहेगा। धनुष्यबाण चिन्ह हे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जीवापाड जपलं। देवाऱ्यात देवासमान त्या धनुष्यबाण चिन्हाला पूजलं वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी। आणि ते चिन्ह गोठवा ही मागणी उबाटानंच केली। उबाटाच्या अरविंद सावंतांचं हे वक्तव्य आहे। त्या वक्तव्यामुळे आता सर्व शिवसैनिकांच्या मध्ये चीड निर्माण झालेली आहे की मला मिळत नाही तर मग ते गुटवून टाका। याला काय अर्थ आहे? आता मग ते काय म्हणतील, मग द्यावं म्हणतील ते, कारण ते तिकडची बाजू वाटतात, खूप पैसे घेतात, ठीक घेतात ते चांगली कोटीमध्ये, त्यामुळे ते तेच म्हणतील। पण शेवटी निर्णय न्यायाधीशांचा आहे, ते या संदर्भामध्ये योग्य निर्णय देतील आणि आम्हाला खात्री आहे तो निर्णय शिंदे साहेबांच्या बाजूनेच लागेल। पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणी संदर्भात आमदार आदित्य ठाकरे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। कुणी कितीही मोठा चोर डाकू असला तरी पक्षाचं नाव आणि चिन्ह जिंकू शकत नाही, त्यांच्याकडे ती चिन्ह जाऊ नये हीच आमची प्रार्थना आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। आपल्याला सर्वांना माहिती आहे की कितीही मोठा कोण डाकू असला, चोर असला, डकैत असला तरी पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव असं चोरून स्वतः जिंकण्याचा प्रयत्न करू शकत नाही। संविधान जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं दिलेलं आहे त्याच्यात देखील हे दिलेलं आहे स्पष्टपणे की जर कोणाला पक्ष सोडायचा असेल तर राजीनामा देऊन ते पक्ष सोडू शकतात, पण पक्षाचं चोरी म्हणजे तुम्ही त्याचे मालक बनू शकत नाही, तुम्ही पक्षप्रमुख बनू शकत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।